आपण जेव्हा अगदी जवळच्या अंतरावर जातो, म्हणजे अगदी छोट्या प्रवासासाठी, तेव्हा आपण जे पर्याय निवडतो त्यामागे काय विचार असतो? चला, आजच्या या भागात आपण याच प्रश्नाचा जरा शोध घेऊया. समजा फक्त 1 किलोमीटर जायचंय. काय निवडाल? चालत जाल, सायकल वापराल की गाडी काढाल? प्रश्न अगदी साधा वाटतो नाही का? पण ह्याचं उत्तर आहे ना, ते आपल्या रोजच्या जीवनाबद्दल आणि आपल्या निवडींबद्दल खूप काही सांगून जातं. तर मग चला हाच विषय एका सोप्या प्रयोगातून समजून घेऊया. हा प्रयोग आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवेल की आपण प्रवासासाठी जे काही निवडतो त्याचे परिणाम नेमके काय होतात. बरं, तर या प्रयोगाची रचना एकदम सोपी आहे. काय आहे यात? 3 दिवस आहेत आणि 3 वेगवेगळे प्रवास. अंतर मात्र दररोज सारखंच, फक्त 1 किलोमीटर. आणि हो, सोबत एक शाळेची बॅग पण आहे. पण गंमत अशी की प्रवासाची पद्धत मात्र रोज बदलणार आहे. तर हे आहेत आपले 3 टप्पे. पहिल्या दिवशी चालत जायचं, दुसऱ्या दिवशी सायकल वापरायची आणि तिसऱ्या दिवशी कारमधून. एकदम सरळ, सोपं. चला तर मग पाहूया प्रत्येक दिवशीचा अनुभव नेमका कसा होता. आणि हा आहे प्रयोगाचा पहिला दिवस. 1 किलोमीटरचा प्रवास पायी. खांद्यावरती शाळेची बॅग आहेच. म्हणजे बघा, शारीरिक कष्ट आहेत, बॅगेचं ओझं जाणवतंय आणि हो, बाहेरच्या वातावरणाचा थेट अनुभव मिळतोय. ठीक आहे. आता दुसरा दिवस. अंतर तेच, बॅगही तीच, पण यावेळी प्रवासाचं साधन बदललंय, सायकल. आता जरा विचार करा, चालण्याच्या तुलनेत हा अनुभव किती वेगळा असेल, नाही का? आणि आता तिसरा आणि शेवटचा दिवस. हा प्रवास होतोय कारने. अर्थात हा पर्याय म्हणजे वेग, आराम आणि भरपूर सोय. आपल्या प्रयोगाचा हा शेवटचा टप्पा. बरं, तर आपले 3ही प्रवास पूर्ण झाले आहेत. आता सर्वात महत्त्वाचा भाग. यातून काय शिकायला मिळालं? चला, वेळ, कष्ट आणि आराम या 3 गोष्टींवर प्रत्येक प्रवासाचा अनुभव कसा होता हे जरा तपासून पाहूया. सगळ्यात आधी बघूया वेळ. इथे तर निकाल अगदीच स्पष्ट आहे. कारने केलेला प्रवास अर्थातच सर्वात जलद होता. आणि सर्वात जास्त वेळ कशाला लागला? बरोबर, पायी जायला. सायकलचा वेग या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी होता. आता बोलूया श्रम आणि सोयीबद्दल. बॅग उचलण्याचा त्रास तो फक्त चालताना झाला. शारीरिक कष्ट पण चालतानाच सर्वाधिक होते. सायकल चालवताना थोडे कमी, पण होतेच. आणि हो, आरामाच्या बाबतीत तर विचारायलाच नको. कारचा प्रवास सगळ्यात आरामदायक होता. पण थांबा, गोष्ट फक्त वैयक्तिक आराम किंवा वेळेची नाहीये. या प्रत्येक प्रवासाचा पर्यावरणावर आणि आपल्या संसाधनांवर काय परिणाम झाला हा विचार करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. चला, आता ती बाजू पाहूया. आणि इथे एक खूप साधं पण महत्त्वाचं सत्य समोर येतं. चालण्यासाठी आणि सायकल चालवण्यासाठी काय लागतं? फक्त आपली शारीरिक ऊर्जा. पण कार चालवण्यासाठी, त्यासाठी मात्र इंधन लागतं. फक्त इंधनच नाही तर प्रदूषण पण. या 3 प्रवासांपैकी फक्त एकाच प्रवासात धूर आणि मोठा आवाज म्हणजे ध्वनी प्रदूषण झालं. आणि तो प्रवास कुठला होता? अर्थात कारने केलेला. तर या सगळ्यामधून आपण काय शिकलो? आपण वाहतुकीच्या एका मूलभूत तत्वापर्यंत येतो. ते म्हणजे प्रत्येक निवडीमध्ये एक प्रकारचा ताळेबंद असतो. एकीकडे आहे वेग आणि आराम, तर दुसरीकडे आहे साधेपणा आणि त्यासाठी मोजावी लागणारी किंमत. आणि हा तक्ता बघा, हा तोच ताळेबंद अगदी स्पष्टपणे दाखवतो. वेळ वाचवायचा असेल तर कार उत्तम आहे, पण त्यासाठी इंधन आणि प्रदूषणाची किंमत मोजावी लागते. याउलट चालण्यामध्ये वेळ जास्त लागतो, कष्टही जास्त आहेत, पण इंधन आणि प्रदूषणाचा खर्च 0. आणि सायकल या दोन्हींच्यामध्ये एक मस्त समतोल साधते. म्हणजे या सगळ्याचा सार काय? तर वाहन वापरल्याने वेळ आणि श्रम नक्कीच वाचतात, यात शंका नाही. पण त्याच वेळी त्या वाहनांना इंधन लागतं आणि त्यामुळे हवा आणि आवाजाचं प्रदूषण होतं. हाच या प्रयोगाचा सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष आहे. म्हणूनच आपण रोजच्या आयुष्यात घेतलेला प्रत्येक छोटा निर्णय महत्त्वाचा ठरतो. प्रवासाचा असा कोणताही एक सर्वोत्तम मार्ग नाहीये. खरं तर प्रत्येक पर्यायाचे काही फायदे आहेत आणि काही तोटे. आपल्याला फक्त प्रत्येक वेळी योग्य तो ताळमेळ साधायचा आहे. तर मग पुढच्या वेळी जेव्हा फक्त 1 किलोमीटरचा प्रवास करायचा असेल, तेव्हा कोणता पर्याय निवडला जाईल आणि का, यावर नक्की विचार करायला हवा. नमस्कार. चला, आज एका अशा विषयावर बोलूया जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. तो म्हणजे वाहतूक, म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन. पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. आज आपण वाहतुकीच्या याच 2 बाजूंना जवळून पाहणार आहोत. एकीकडे आहे प्रगतीची धाव आणि दुसरीकडे त्या धावण्यामुळे होणारे परिणाम. जरा या स्लाइडकडे बघा. एका चित्रात 2 वेगवेगळ्या कथा दिसतायत, नाही का?
एका बाजूला गावाकडचा तो निसर्गरम्य शांत प्रवास आहे आणि दुसऱ्या बाजूला शहरातला गर्दी आणि धुराने भरलेला रस्ता. हाच तो फरक आहे. वाहतूक आपल्याला वेगाने पुढे तर नेते, पण ह्या प्रवासात आपण नक्की कोणती किंमत मोजतोय? खरं तर आज आपण याच दोन गोष्टींवर बोलणार आहोत. एकीकडे प्रगती आणि दुसरीकडे प्रदूषण. वाहनांवर आपण जे अवलंबून आहोत त्याचे हे दोन मूलभूत आणि अनेकदा एकमेकांच्या विरुद्ध जाणारे परिणाम आहेत. चला तर मग सुरुवात करूया. तर मग आधी चांगल्या गोष्टींबद्दल बोलूया. वाहतुकीने आपलं आयुष्य कसं अधिक चांगलं, अधिक सोपं बनवलं आहे हे पाहूया. कारण खरं सांगायचं तर त्याशिवाय आजच्या जगाची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. हे बघा, स्रोतामधलं हे एक वाक्य किती साधं आहे पण किती महत्वाचं आहे. हेच तर आपल्याला समजून घ्यायचंय की या चांगल्या आणि वाईट परिणामांमध्ये आपण समतोल कसा साधणार आहोत. ओके, तर मग आधी बघूया पॉझिटिव्ह साईड, म्हणजे वाहतुकीमुळे आपल्याला नेमके फायदे तरी काय झाले आहेत. चला जाणून घेऊया. जरा विचार करा, कामांना कशी गती आलीये, वेळ आणि श्रमाची किती बचत होते. व्यापार आणि व्यवसायाला तर मोठी चालना मिळालीये. आज वेगवेगळ्या प्रदेशांना जोडलं गेलंय. मालाची वाहतूक किती सोपी झालीये. यामुळे आपलं जीवनमान सुधारलंय. पर्यटन, आरोग्य, शिक्षण सगळं काही आपल्या आवाक्यात आलंय आणि खरंच असं वाटतं की संपूर्ण जगत जवळ आलंय. म्हणजे थोडक्यात काय तर आपलं आयुष्य खरंच खूप वेगवान, सोपं आणि एकमेकांशी जोडलेलं झालंय. हे सगळे वाहतुकीचे खूप मोठे सकारात्मक परिणाम आहेत. पण ही झाली एक बाजू. आता जरा दुसऱ्या बाजूकडे वळूया, जी बाजू तितकीशी चांगली नाहीये. या प्रगतीमागे एक न दिसणारी किंमत आपण चुकवत आहोत. हाच तो प्रश्न आहे. ह्या सगळ्या गतीची, या प्रगतीची आपण नक्की काय किंमत मोजतोय. आता आपण नाण्याची ती बाजू पाहणार आहोत जी तितकीशी उज्ज्वळ नाहीये. आता हे चित्र बघा, एकाच वेळी दोन जगं दाखवतंय. एका बाजूला मोकळे रस्ते, विकासाचं स्वप्न, आणि दुसऱ्या बाजूला शहरातलं तेच प्रदूषण, तेच वास्तव. ही दोन्ही दृश्य आपल्याला परिस्थिती किती गंभीर आहे हे दाखवतात. तर या समस्येचं मूळ कारण तसं पाहिलं तर खूप सोपं आहे. जेव्हा गाड्यांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल जळतं तेव्हा त्यातून धूर आणि अनेक विषारी वायू बाहेर पडतात आणि हे वायू थेट हवेत आणि आपल्या श्वासात मिसळतात. चला तर यातल्या पहिल्या गुन्हेगाराला भेटूया. कार्बन मोनॉक्साईड हा असा विषारी वायू आहे ज्याला ना रंग आहे ना वास. त्यामुळे तो कधी आपल्या शरीरात जातो हे कळत सुद्धा नाही आणि म्हणूनच तो जास्त धोकादायक ठरतो. शहरांवर पसरलेली ती राखाडी रंगाची धुरक्याची चादर कधी पाहिली आहे का? त्यालाच आपण स्मॉग म्हणतो. आणि ह्या स्मॉगसाठी नायट्रोजन डायऑक्साईड हा वायू खूप मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. यामुळेच शहरातली हवा नेहमीच अस्पष्ट आणि प्रदूषित वाटते. आणि मग येतो सल्फर डायऑक्साईड. हा तो थेट आपल्या श्वसन संस्थेवर परिणाम करतो. या वायूमुळे दमा, ब्रॉन्कायटिस यांसारखे श्वसनाचे गंभीर आजार वाढण्याचा धोका असतो. मग वायू प्रदूषण म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा हे सगळे विषारी वायू, धूळ, कार्बन हवेत मिसळतात आणि हवेची जी नैसर्गिक क्वालिटी आहे ती खराब करतात, त्यालाच वायू प्रदूषण म्हणतात. एकदम सोपी व्याख्या आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की याचा परिणाम फक्त माणसांवरच होत नाहीये, तर तो निसर्गावर, प्रत्येक जीवावर होतोय. त्याचे परिणाम खूप दूरपर्यंत पोहोचतात. महत्वाचा मुद्दा हाच आहे की वायू प्रदूषण सगळ्यांसाठीच घातक आहे. जरा विचार करा, त्या पक्ष्यांचं काय होत असेल ज्यांना श्वास घ्यायला शुद्ध हवा मिळत नाही? किंवा त्या झाडांचं काय ज्यांच्या पानांवर प्रदूषणाचा थर बसलाय? यामुळे प्राणी आणि वनस्पतींचं आयुष्य धोक्यात येतं आणि संपूर्ण निसर्गाचा समतोल बिघडतो. आणि शेवटी हे चित्र बघा, हे या समस्येचा खरा चेहरा दाखवतं. जेव्हा लहान मुलांना असं प्रदूषणापासून वाचण्यासाठी आपलं नाक झाकावं लागतं तेव्हा आपल्याला कळतं की परिस्थिती किती गंभीर आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून काय समोर येतं? आपण आधुनिक आयुष्याच्या एका मोठ्या पेचात सापडलो आहोत. म्हणजे बघा, एका बाजूला आपल्याला प्रगती हवी आहे, वेग हवाय, पण त्याच वेगामुळे जे परिणाम होत आहेत त्या चक्रातही आपण अडकलो आहोत. हाच तो संघर्ष आहे. तर मग आपल्या सगळ्यांसमोरचा प्रश्न हाच आहे, पुढे जाण्याची गरज आणि श्वास घेण्याची गरज या दोन्हींमध्ये आपण ताळमेळ कसा साधणार? याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळूनच शोधावं लागेल. आपण रोजच कुठेतरी जात येत असतो, नाही का? म्हणजे कामावर जाणं असेल, मित्रांना भेटणं असेल, आपलं फिरणं काही थांबत नाही. पण या सगळ्या प्रवासाची एक अशी किंमत आहे जी आपल्या डोळ्यांना पटकन दिसत नाही. चला तर
आज या माहितीपत्रकातून तीच छुपी किंमत जरा समजून घेऊया. हे बघा, हे दृश्य आपल्या सगळ्यांच्या अगदी ओळखीचं आहे. रस्त्यावरची ही गर्दी. खरं तर हे आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भागच बनला आहे. पण या गाड्यांच्या गर्दीमागे, त्या धुरामागे एक खूप मोठी समस्या लपलेली आहे. तर मग थेट त्याच समस्येबद्दल बोलूया. ही समस्या आहे आपल्या पर्यावरणाची. म्हणजे आपण जी प्रगती केली आहे, त्यासाठी जी वेगवेगळी वाहनं वापरतोय, त्याची एक जबरदस्त किंमत आपलं पर्यावरण मोजत आहे. मूळ स्रोतामधलं हे एकच वाक्य या समस्येचं गांभीर्य अगदी स्पष्ट करतं. आपलं पर्यावरण खरंच खूप नाजूक आहे आणि प्रदूषणामुळे त्यावर होणारे परिणाम हे विनाशकारी आहेत. हाच आपल्या आजच्या चर्चेचा खरा केंद्रबिंदू आहे. अच्छा, मग हे विनाशकारी परिणाम म्हणजे नेमकं काय? सोप्पं आहे. प्रदूषणामुळे हवा, पाणी, जमीन सगळं काही खराब होतं. आणि याचा थेट परिणाम कोणावर होतो? तर वनस्पती, प्राणी आणि हो, आपल्या स्वतःच्या आरोग्यावर. म्हणूनच हे प्रदूषण थांबवणं आता फक्त एक पर्याय नाही राहिला, ती एक गरज बनलीये. तीही आजची सगळ्यात मोठी गरज. ठीक आहे, समस्या तर कळली, पण यावर उपाय काय? तसं बघायला गेलं तर माणूस नेहमीच चांगल्या आणि सोप्या प्रवासासाठी नवनवीन मार्ग शोधत आला आहे. चला ना, भूतकाळापासून ते आत्तापर्यंतचा हा प्रवास कसा राहिला आहे त्यावर एक नजर टाकूया. इथे 2 चित्र बघा. एका बाजूला आहे शिडाचं जहाज, जे पूर्णपणे वाऱ्याच्या शक्तीवर चालायचं, म्हणजे शून्य धूर, शून्य प्रदूषण. आणि दुसऱ्या बाजूला आहे आजची CNG कार, जी पेट्रोल डिझेलच्या तुलनेत खूपच कमी प्रदूषण करते. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपला प्रयत्न नेहमीच स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने राहिला आहे. पण विचार करा, जर ह्या समस्येवरचा उपाय कोणत्या तरी मोठ्या नवीन तंत्रज्ञानात नाही, तर एका अगदी साध्या, सोप्या आणि कित्येक वर्षांपासून आपल्यासोबत असलेल्या गोष्टीत लपलेला असेल तर? हो, चला आपण सायकल या अद्भुत यंत्राचा पुन्हा एकदा शोध घेऊया. मूळ माहितीपत्रकातलं हे चित्रच सगळं काही सांगून जातं. उपाय किती साधा आहे, पण त्याचे फायदे कितीतरी आहेत आणि ते सगळे एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे एकदम स्पष्ट दिसतंय. चला मग एक एक करून हे फायदे जरा बारकाईने पाहूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा, शून्य प्रदूषण. सायकल चालवताना कुठलाही धूर बाहेर पडत नाही, त्यामुळे पर्यावरणाला काहीही हानी पोचत नाही. खरं तर आपल्या पर्यावरणाचं रक्षण करण्याचा हा सगळ्यात सोपा आणि थेट मार्ग आहे. आणि गंमत म्हणजे याचा फायदा फक्त पर्यावरणाला नाही, तर आपल्याला स्वतःलाही होतो. सायकल चालवणं हा एक जबरदस्त शारीरिक व्यायाम आहे. याने आपलं आरोग्य एकदम उत्तम राहतं. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैशांचं काय, तर इथेही सायकलच बाजी मारते. पेट्रोल नाही, डिझेल नाही, महागडी सर्व्हिसिंग नाही, म्हणजे सरळ सरळ पैशांची बचत. आणि हे सगळे फायदे जेव्हा एकत्र येतात तेव्हा हे चित्र पूर्ण होतं. सायकल पर्यावरण, आरोग्य आणि पैशांच्या बाबतीत तर उत्तम आहेच, पण मूळ चित्रात दाखवल्याप्रमाणे ट्रॅफिकमध्ये वेळ वाचतो, पार्क करायला कमी जागा लागते आणि आपण स्वावलंबी बनतो. म्हणजे खऱ्या अर्थाने एक ऑलराऊंडर आहे ही. तर ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? आपल्याला समस्या समजली, त्यावरचा एक साधा पण प्रभावी उपायही दिसला. पण आता पुढे काय? पुढचा मार्ग नक्की कोणता? या संपूर्ण माहितीपत्रकाचा सार आपण 3 सोप्या पायऱ्यांमध्ये मांडू शकतो. पहिली पायरी, आपण प्रवासासाठी जे साधन निवडतो त्याचे काय परिणाम होतात हे समजून घेणं. दुसरी पायरी, प्रत्येक वाहनाचा विचार करून गरजेपुरताच वापर करणं. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, सायकलसारख्या स्वच्छ पर्यायांचा आपल्या आयुष्यात स्वीकार करणं. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, असं होऊ शकतं का की आजच्या एका मोठ्या आणि आधुनिक समस्येवरचा सर्वात प्रभावी, सर्वात सोपा उपाय खूप आधीपासून आपल्या अगदी जवळ, आपल्या सोबतच असेल? यावर नक्की विचार करा.